गुड आफ्टरनून मुलांनो. बघा, आज आपण मराठीचं पान नंबर 2 हे बघणार आहोत. आता पान नंबर 2 वर काय आहे बरं? आम्ही चित्र वाचतो. बरोबर. आता चित्र काही वाचत असतात का बरं? नाही, तर चित्र वर्णन करायचं आहे आपल्याला. मग हे कशाचं चित्र आहे तुम्हाला सांगता येईल का? तर हे आहे एका बागेचं चित्र. मग आपल्याला बागेमध्ये काय काय दिसतंय याचं वर्णन करायचं आहे आणि ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगते. बघा, ही एक बाग आहे. या बागेमध्ये एक झोका आहे, सीसॉ आहे, घसरगुंडी आहे. हे तुम्ही असं छान त्याचं वर्णन करायचं आणि वहीमध्ये लिहायचं आहे. समजलं तुम्हाला? याला म्हणतात आम्ही चित्र वाचतो. चित्र वाचणं म्हणजे चित्राचं वर्णन करणं. समजलं मुलांनो? मुलांनो, मी तुम्हाला आता घरचा अभ्यास देणार आहे. बागेचं चित्र वर्णन करणं म्हणजे काय समजलं ना तुम्हाला? चित्र वाचतो म्हणजे. तर आता तुम्हाला घरचा अभ्यास आहे. हे चित्र बघून चित्रासंबंधी तुम्ही 5 वाक्य लिहायचे आहेत, बरं का? आणि आता दुसरा प्रश्न आहे तो की तुमच्या आजूबाजूला असलेल्या एका बागेचं वर्णन करा. तुमच्या आजूबाजूला असेलच की नाही एखादी बाग. तुम्ही ज्या कॉलनीत राहता, ज्या सोसायटीत राहता, आधी त्याचं नाव लिहायचं आणि मग तिथल्या बागेचं वर्णन करायचं.